विचारते. अगं पण काय झालं सांग ना. सांगते मॅडम. म्हणे सर बरं झालं तुम्ही आलात, मी तुम्हालाच फोन करत होते. काय झालं? पुरावा सापडला? अरे काहीच कळत नाही, आल्यापासून अशी घाबरलेली आहे. काय झालंय? काय झालं? मी रूम मध्ये कागदपत्र शोधायला गेले होते, तेव्हा काही वस्तू माझ्या हातनं खाली पडल्या आणि आवाज झाला. काय मग? तितक्यात सदादादा तिथे आले. ते मला जा म्हणाले, मी निघाले, पण अचानक संचिता मॅडम तिथे आल्या. सदादादांनी सगळं स्वतःवर घेतलं म्हणून त्याला खूप रागवल्या. बरं झालं मी तिकडनं निघाले, नाही तर मी पकडल्या गेले असते. आनंदी, का तुम्ही असं करताय? तुम्हाला बोललो ना मी शोधतो पुरावा. तुम्ही आराम करा ना. माझ्यावर विश्वास नाही का तुम्हाला? नाही सर, तुम्ही कोणाला तरी भेटायला गेला होता, ते भेटले का? पुरावा काही सापडला? नाही, मी फॅक्टरीत गेलो होतो, राजारामला भेटलो, पण नाही, त्याने दुष्यंतला फॅक्टरीत काही बघितलं नाहीये. पण मला असं वाटतंय की सुजितने जसं बनावट रिपोर्ट बनवून दुष्यंतला या घरात प्लांट केला, तसंच तुमचे आधीचे रिपोर्ट त्याने बदलले नसले याची काय गॅरंटी? हो ना, म्हणजे तुमचे जर आधीचे रिपोर्ट बदलले असतील त्याने, तर खरा गुन्हेगार लपवून ठेवण्यासाठी त्याने दुष्यंत प्लांट केला असेल या घरात. अहो पण हे कशावरनं? हो, म्हणजे ही शक्यता आहे जी नाकारू नाही शकत आपण. म्हणून मला असं वाटतं मी लवकरात लवकर त्या लॅबमध्ये जातो आणि तुमचे जुने रिपोर्ट्स बघतो. कारण मी तुम्हाला वचन देतो, तुमचा गुन्हेगार मी लवकरात लवकर शोधून काढेन, त्याला सगळ्यांसमोर एक्सपोज करेन. म्हणे मला खरंच खूप भीती वाटते. हे सगळं खूप रिस्की आहे. तुम्ही जे कराल ना ते सांभाळून करा, काळजी घे. हो, डोंट वरी. सुजित कॉल रिसीव कर यार. संचिता फोन काय करतेस? गेम खेळतोय मी. सुजित इथे. आलो आलो आलो. बोल. काय चाललंय तुझं? गेम खेळतोय. सुजित, तू इथे मोबाईलवर गेम खेळतोयस आणि तिथे मणी आणि स्वानंदी आपला गेम करायचा प्लॅन करतायत. तो पण गेम मी जिंकणार आहे. हा गेम सारखा. फोन ठेवतोयस का? सुजित, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. तो फोन ठेव. लक्ष आहे ना माझं तुझ्याकडे. बोल ना. मी प्लेलिस्ट आहे का रे? एकीकडे मी चालू राहणार, दुसरीकडे तुझा गेम चालू राहणार. हे पण भारी आहे. बोल बोल. ठीक आहे, तू गेम खेळत राहा. एक दिवस हाच गेम जेलमध्ये खेळायची वेळ येईल तुझ्यावर. तू जेलमध्ये जाणार आहेस लवकरच. काय? जे जेलमध्ये? का का काय झालंय? घाबरलास ना? स्वानंदी आणि मणीने पूर्ण तयारी सुरू केलेली आहे. मी आत्ताच ऐकून आली आहे. स्वानंदी आपल्या घरात पुरावे शोधतीये आणि मणी उद्या लॅबमध्ये जाऊन तुझ्या DNA टेस्टचे ओरिजिनल रिपोर्ट शोधणार आहे. या मणीला आणि स्वानंदीला कामधंदे नाही आहेत का दुसरे? आता सोडा ना ते सगळं. कधी घडलं होतं? झालं ना त्याला कितीतरी दिवस. काही झालं तरी पास्ट मध्ये जायचं. काही झालं तरी पास्ट मध्ये जायचं. मूर्ख. अरे जाणारच ते पास्ट मध्ये, कारण त्यांना माहिती आहे सत्य पास्ट मध्येच लपलेलं आहे. त्यामुळे ते दोघे पास्ट मध्ये जाणार. सुजित यार, मला काही सुचत नाही. अरे तू जेलमध्ये जाशील. मला थांब ना जरा. आजपासून जेलमध्ये जाशील? जेलमध्ये नाही जाणार आहे मी. जेलमध्ये थांब जरा, मला विचार करू दे. हे तू चिडू नकोस माझ्यावर आणि हे असं बोलू नकोस.
त्या मणीला जर ओरिजिनल रिपोर्ट सापडले तर तो काय करेल? घरी आणेल आणि फ्रेम करेल त्याची? नाही ना, पोलिसांनाच देईल ना. मग त्यानंतर काय होईल याचा विचार कर सुजित. तू जेलमध्ये जाशील, कळतंय का तुला? आणि माझ्यावर चिडू नकोस हा. जे सत्य आहे तेच बोलते मी. मला भीती वाटते. सॉरी, मी चिडलो तुझ्यावर. नाही संचिता, मणीला ते ओरिजिनल रिपोर्ट्स मिळणार नाही, कारण मी ते त्याला मिळू देणार नाही. आणि बेबी, एक गोष्ट तुला कळते का? मणी रिपोर्ट शोधतोय म्हणजे त्याचं स्वानंदीवर फारसं लक्ष नसणार, त्याचं स्वानंदीकडे दुर्लक्ष होणार. संचिता, ही आपल्यासाठी संधी आहे. कळतंय ना तुला? ही गोळी घ्या. घे. हे बघ, आता गोळी घेऊन झालीये, शांत झोप. ओके, आम्ही आहोत. स्वानंदी, चला तिला झोपू द्या. आई, काय कसला विचार करतीये? नको इतकं टेन्शन घेऊ. आत्ता आजारपणातून बाहेर पडलीस ना, परत आजारी पडायचंय का तुला? नाही ना, मग शांत झोप आणि आमची काळजी करू नको. ठीक आहे? तुझा बाळकृष्ण आहे ना आमची काळजी घ्यायला. उलट तुला काही लागलं तर आम्हाला लगेच कळव. ठीक आहे? आय नो, गेले काही दिवसात माझ्याकडून खूपच दुर्लक्ष झालंय तुझ्याकडे, पण आता नाही म्हणे, मला माहिती तू किती काळजी घेतोयस माझी, आणि मी बरी आहे. फक्त मला तुमची काळजी वाटते. आणि त्यात तुम्ही जे काय करण्याचं रिस्क घेतलंय ना, ते खूप रिस्की आहे रे. म्हणून मला भीती वाटतेय. मला वाटलं होतं सुजित आणि संचिता कदाचित बदलले असतील, पण नाही. ते अजूनही सोडाची भावना घेऊनच बसलेत. मला काय वाटतं माई, तुम्ही दोघं आता एकत्र आलात, मी सुद्धा हळूहळू बरी होतीये, मग